नमस्कार. नरेंद्र मोदी जेव्हा परदेश प्रवासाला जातात, तेव्हा त्यांच्या अनेक फोटो ऑप्स आपल्याला अनेक ठिकाणी पाहता येतात. अनेक मोठमोठ्या नेत्यांना ते त्यांची गळाभेट घेतात. तिथल्या भारतीयांबरोबर गप्पा मारतात. त्यांच्याबरोबर कार्यक्रम करतात आणि अनेकदा अ, अनेकांचा आक्षेप असतो, की त्याच्यामध्ये खूप सारं नाट्यमयता मुद्दाम आणली जाते आणि त्याच्यावर टीकाही होते. यावेळी मात्र नरेंद्र मोदी जे एस-सी-ओ समिटला गेलेले आहेत, शांघाय कॉर्पोरेशनच्या समिटला चीनमधल्या तांजिंग या शहरात गेलेले आहेत. तिथे मात्र अशा प्रकारचे फोटो ऑप झालाय, की जगाचं लक्ष वेधून घेतलं गेलंय आणि ते जगाचं लक्ष वेधून घेतलंय ते नरेंद्र मोदींमुळे अर्थातच नाही. पण नरेंद्र मोदींचा त्यातला सहभाग किंवा नरेंद्र मोदींपेक्षा भारताचा त्यातला सहभाग हा जगाच्या दृष्टीने फार लक्षणीय ठरलेला आहे. तिथे शांघाय कॉर्पोरेशनच्या मीटिंगमध्ये नरेंद्र मोदी, रशियाचे अध्यक्ष पुतिन, चीनचे सर्वेसर्वाच म्हणता येतील किंवा अध्यक्ष शी जिनपिंग हे एकत्र आले आणि त्यांनी एकत्रित चर्चा केली, व्यक्तिगत एकमेकांशी पण चर्चा केली आणि हा खूप मोठा एक बातमीचा विषय जगभरात झालाय. याला अर्थातच कारण आहेत आपले ट्रम्प महाशय. ट्रम्प महाशयांनी जे काही टेरिफ वॉर जगावर लादलेला आहे, त्याच्या पार्श्वभूमीवर या 3 नेत्यांचं एकत्र येणं हे फार महत्त्वाचं मानलं जात आहे. आणि ते महत्त्वाचं अशासाठी, की एक वेगळा ॲक्सिस, एक वेगळा गट अमेरिकेच्या या टेरिफ वॉरला लढा देण्यासाठी एकत्र येतोय की काय? अशी चर्चा आता जगातल्या डिप्लोमॅटिक सर्कलमध्ये किंवा राजनैतिक पातळीवर वेगाने सुरू झालेली आहे. आणि या सगळ्याकडे युरोपमधले देश, ब्रिटन, ऑस्ट्रेलिया ही असे दुसरे मोठे देशही, जर्मनी म्हणा, हे फार कुतूहलाने बघतायत, की ही मंडळी नेमकं काय करणार आहे. आणि त्यासाठी हा सगळा आजचा ज्या घटना आहेत त्या अतिशय महत्त्वाच्या आहेत आणि त्या समजून घेणं हे भारताची पुढची वाटचाल समजून घेण्यासाठी सुद्धा आपल्याला महत्त्वाच्या ठरणार आहेत. ही जी बैठक आज सुरू झालेली आहे, ज्याच्यामध्ये शी जिनपिंग यांच्याबरोबर नरेंद्र मोदींची 1 to 1 ज्याला व्यक्तिगत म्हणतो तशा चर्चा झालेल्या आहेत आणि पुतिनबरोबरही रशियाचे अध्यक्ष पुतिन यांच्याबरोबरही झालेली आहे. त्यामध्ये सबस्टॅन्शियल ज्याला एकदम आपण आपले काय म्हणू लक्ष वेधून घेतलं जाईल असं काही घडलेलं नसलं तरीसुद्धा ज्या पद्धतीची सहकार्याची भाषा ही या 3 नेत्यांनी परस्परांबद्दल व्यक्त केलेली आहे, ती मात्र अमेरिकेची झोप उडवणारी आहे एवढं नक्की. याच्यात महत्त्वाचा भाग म्हणजे चीन आणि भारत इतक्या लवकर एकत्र येतील अशी कदाचित जगाला किंवा विशेषतः अमेरिकेला कल्पना नसावी. आणि दुसऱ्या बाजूला रशिया आणि भारताचे संबंध जुने असले तरी चीन आणि भारत एकत्र असताना रशियाचा तिथे सहभाग असणं आणि या तिघांचं एकत्रित काहीतरी चर्चा होणं ही अमेरिकेसाठी डोकेदुखी ठरणारी गोष्ट आहे. महत्त्वाचा भाग म्हणजे यात जरी मगाशी म्हटलं तसं की प्रत्यक्ष आपण टँजिबल ज्याला म्हणू असं काही घडलेलं नसलं तरी पुढचा मार्ग आपल्याला एकत्रित काढायचा आहे, एकत्रित सहकार्याने काम करायचं आहे आणि ते सहकार्य टेक्नॉलॉजीमध्ये असणारे, मुख्यतः ट्रेडमध्ये, व्यापारामध्ये असणारे आणि परस्परांशी संबंधित असलेल्या विषयांवर पण असणारे. याबाबत या 3 नेत्यांमध्ये एकमत झालंय आणि ती एक महत्त्वाची बाब आहे. नरेंद्र मोदी चीनमध्ये जाण्यापूर्वी जपानमध्ये गेले. जपानमध्ये त्यांचे प्रत्यक्ष करार झाले जपानबरोबर आणि ते करार खूप महत्त्वाचे आहेत आणि त्याच्यात सगळी क्षेत्र त्या आलेली आहेत आणि जपान खूप मोठ्या प्रमाणात भारतात आता गुंतवणूक करणार आहे आणि त्यातनं अनेक काही टेक्नॉलॉजीची नवी क्षेत्रसुद्धा आपल्यासाठी खुली होणार आहे. हा आपल्यासाठी थेट फायदा त्या भेटीतला दिसतो. जपान या तांजिंग येथे झालेल्या बैठकीत नव्हता कारण तो त्याचा भाग नाही आहे त्या शांघाय कॉर्पोरेशनचा. पण पाकिस्तान आहे. पाकिस्तान तिथे होतं आणि पाकिस्तानच्या उपस्थितीतही या बैठकीमध्ये प्रथमच भारतामध्ये पहलगाम येथे झालेल्या हल्ल्याचा उल्लेख झाला, नाव घेऊन उल्लेख झाला आणि चीनने त्याला पाठिंबा दिला. नाहीतर दरवेळी चीन हे
टेररिझमबद्दल किंवा दहशतवादाबद्दल फार मोघम बोलतो. कुठली एखादी विशिष्ट घटना त्याचा निषेध करत नाही. यावेळी तसं झालेलं नाही. त्याने काश्मीरमधल्या हल्ल्याचा उल्लेख केला आणि दहशतवाद संपवला पाहिजे या ठरावाला चीनने उघड पाठिंबा दिला. हा एक महत्त्वाचा भाग आहे. म्हणजे चीन आणि पाकिस्तान हे एकत्र येऊन ऑपरेशन सिंदूरमध्ये आपल्याला त्रास देत होते. ही जे कथन होतं आणि ते बरोबर काही प्रमाणात, त्यातून आता चीन स्वतःला वेगळं करतोय असं या कालच्या बैठकीत दिसलं. आता याचे फायदे काय आहेत? तर याचे पहिले फायदे म्हणजे हे जे फोटो ऑप मी म्हटलं की 3 मोठे ज्याला ज्याला असं म्हणतात रशियन अस्वल, चीनचा ड्रॅगन आणि भारताचा हत्ती, हे सगळे तिघं एकत्र कोणाविरुद्ध आले? तर अमेरिकेच्या गरुडाविरुद्ध आले असं एक बोललं जातं डिप्लोमॅटिक सर्कलमध्ये. शी जिनपिंग असं म्हणाले की ड्रॅगन आणि हत्ती यांनी जर एकत्र नृत्य केलं तर त्याचा जगावर फार मोठा परिणाम होऊ शकतो आणि ते खरं पण आहे. जर का खरोखर मनापासनं चीन आणि भारत एकत्र आले, व्यापारी संबंध त्यांनी दृढ केले, अनेक गोष्टीत आदानप्रदान त्यांनी सुरू केलं, तर 3 अब्ज लोकसंख्येचं मार्केट या 2 देशांकडे आहे आणि हे अजस्त्र आहे. म्हणजे खरोखरच जगावर हे 2 देश एकत्र आले तर राज्य करू शकतात. पण मी जो आधीचं वाक्य म्हटलं की मनापासून एकत्र आले तर, या मनापासून एकत्र येतील की नाही याबद्दलच शंका आहे आणि म्हणून आपण या सर्व घडामोडींकडे फार सावधपणे बघितलं पाहिजे. नाहीतर काय होईल, ऑपरेशन सिंदूरच्या वेळी जसं आपण एकदम जणू काही पाकिस्तान संपलाच, म्हणजे आपण कराची घेतलं, आपण लाहोर घेतलं, आपण पाकव्याप्त काश्मीरमध्ये पण प्रवेश केला वगैरे वगैरे बातम्या देऊन एवढी हाईप वाढवण्यात आली की जणू काही भारताने म्हणजे पाकिस्तान हा देशच दुबळा करून टाकला असं लोकांना वाटायला लागलं आणि चौथ्या दिवशी आपण एकदम सीजफायर करून सगळा त्याचा जो टेम्पो होता तो घालवून टाकला आणि त्याचा परिणाम असा झाला की लोकांचा प्रचंड अपेक्षाभंग झाला. अलीकडेच जो सी वोटरने मूड ऑफ द नेशन सर्व्हे केला त्याच्यात असं दिसलं की मागच्या वेळी म्हणजे 2000 बालाकोटवर जेव्हा हल्ला झाला आणि त्याचं बालाकोटवर आपण हल्ला करून जे प्रत्युत्तर दिलं त्याचा परिणाम जवळपास 11 आठवडे भारतीय समाज मानसावर होता. 11 आठवडे. आणि सिंदूरच्या वेळी 3ऱ्या का 4थ्या आठवड्यातच तो परिणाम खाली यायला लागला. किंबहुना ऑपरेशन सिंदूरसारखं अतिशय यशस्वी आणि बालाकोटच्या तुलनेत खूपच मोठं आणि अचूक असं ऑपरेशन आपण करूनही नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता त्या सर्व्हेमध्ये वाढलेली दिसत नाही. 2023 पासून नरेंद्र मोदींचा ग्राफ जो खाली येतोय तो अजूनही खाली येतोय. अर्थातच तो राहुल गांधींपेक्षा खूपच वर आहे. 67% त्यांचं रेटिंग आहे आत्ता. पण जे 74% होतं ते 23 पासून जे खाली येत आहे 72% वरनं खाली येत आहे ते अजूनही ऑपरेशन सिंदूर नंतर हे खाली आलंय. त्याचं कारण असं की आपण अवास्तव अपेक्षा करून एखादं नाट्यमयता कुठल्याही घटनेत इतकी आणतो आणि जणू काही सगळे प्रश्न सुटले आणि भारत आता कमांडिंग पोझिशनमध्ये आहे. जगाचं राजकारण आपण चालवतोय. आपण विश्वगुरू आहोत. आपण अमेरिकेला तोंड देण्यासाठी रशिया, चीन यांना पण आपल्याबरोबर आणलंय. अशा पद्धतीचं जे कथन व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटीतनं चालू होतं त्याच्या आहारी जाण्यापासून आपण वाचलं पाहिजे. राजनैतिक गोष्टी या इतक्या सहज होत नाहीत. प्रत्येकाचे हितसंबंध त्यात अडलेले असतात आणि चीनबाबत तर कमालीची सावधगिरी बाळगली पाहिजे. नाहीतर पंडित नेहरूंच्या वेळी जसं झालं की हिंदी चीनी भाई भाई म्हणून आपण तेव्हाही असेच इमोशनल सगळा हाईप झाला, भावनेच्या वातावरणात वाहवत गेलो आणि नंतर चीनने आपल्याला 62 मध्ये तडाखा दिला. किंवा अलीकडचं नरेंद्र मोदींच्या काळातही शी जिनपिंग भारताच्या भेटीवर आले तेव्हा त्यांचं आपण अफाट स्वागत केलं. तमिळनाडूमध्ये त्यांच्या बैठका झाल्या. फोटो ऑप्स आत्तासारखेच खूप मोठमोठे झाले आणि गलवानमध्ये चीनने घुसखोरी केली. याचा अर्थ असा की ड्रॅगन हा नृत्यासाठी बोलायला चांगला असला तरी तो अतिशय डेंजरस प्राणी आहे. हे लक्षात ठेवून आपण व्यवहार केला पाहिजे. इथे पहिली गोष्ट अशी की चीन तरी असं का करतोय आत्ता? म्हणजे चीन स्वतः अमेरिकेबरोबर लढा द्यायला समर्थ आहे. कारण ते दोन्ही तुल्यबळ देश आहेत आत्ता आणि तो अमेरिकेचं काही त्रास सहन करू शकतो आणि अमेरिकेला त्रास देऊही शकतो. भारताची स्थिती तशी नाही. पण तरी तो आपल्याबरोबर यायला का तयार आहे हे पण आपण समजून घेतलं पाहिजे.
त्याच्यात गोम अशी आहे की भारताला बरोबर घेण्यात चीनचा व्यापारी फायदा खूप मोठा आहे. अमेरिकेबरोबर वाद घातल्यामुळे जो त्यांचा व्यापार कमी होणार आहे त्याच भरपाई त्यांना भारताबरोबर संबंध सुधारून करायचे. आजच्या घडीला सोप्या भाषेत सांगायचं तर भारताबरोबरचा आज जो चीनचा व्यापार चालू आहे त्या चीनचा फायदा, मी नफा म्हणतोय, फायदा हा $100 बिलियन आहे. तर भारताचा फायदा फक्त $14 बिलियन आहे. एवढा फरक आहे दोन याच्यात. हा 100 बिलियनचा फायदा चीनला 200 बिलियन पर्यंत न्यायचा आहे, 200 अब्ज पर्यंत न्यायचा आहे. आपल्यालाही तो वाढवायचा आहे. पण अमेरिकेत जो तडाखा बसेल तो भरपाई करण्यासाठी त्याला भारताचं मार्केट हवं आहे आणि म्हणून तो अशा गोष्टी करतोय. चीन कसं आपल्याला अडचणीत आणू शकतो कुठल्याही देशाला, ते किती चलाक आहेत, किती वेगळ्या पद्धतीने ते राजनैतिक डावपेच खेळू शकतात, हे कोणाला समजून घ्यायचं असेल तर आपले मराठीतले राजदूत म्हणून ज्यांनी काम केलं आहे विजय गोखले त्यांचं पुस्तक जरूर बघावं. ते चीनमध्ये बराच काळ होते. चीनबरोबरचे अनेक चर्चा किंवा ज्या वेगवेगळ्या कमिट्या असतात त्याच्यातही ते होते आणि परराष्ट्र सेवेतच होते. ते पुस्तक वाचलं की आपल्याला कळतं की चीनबरोबर प्रत्येक पाऊल हे किती जपून टाकायला लागतं. आणि आपल्या सुदैवाने काल जे स्टेटमेंट म्हणजे आज जे स्टेटमेंट चीनकडनं आणि भारताकडनं प्रसिद्ध झालेलं आहे त्यात भारताने जे प्रसिद्धीपत्रक केलेलं आहे त्यात एक महत्त्वाचं वाक्य घातलेलं आहे आणि ते असं की आपण स्ट्रॅटेजिक ॲटॉनॉमी म्हणजे व्यूहरचना करण्यातलं आपलं स्वतःचं स्वातंत्र्य आपण जपणार आहोत. याचा अर्थ असा की जरी आम्ही तुमच्याबरोबर आलेलो असलो तरी सुद्धा सर्व काही तुमच्या कलाने आम्ही करणार नाही हे भारताने नमूद केलं आहे. आणि दुसरा भाग असा म्हटलं आहे की अवर रिलेशन म्हणजे चीन आणि भारताचं रिलेशन शुड नॉट बी सीन थ्रू द थर्ड कंट्री लेन्स. म्हणजे तिसऱ्या देशासाठी आपण काहीतरी करतोय, भारत हे काहीतरी करतोय असं कृपा करून समजू नये. थोडक्यात ट्रम्प महाशय काहीतरी करतायत म्हणून आम्ही चीनबरोबर जातोय असं समजू नये. तर चीन आणि भारत हे परस्पर सहकार्य करतायत कारण त्याच्यात दोघांचा फायदा आहे म्हणून आम्ही करत आहोत. अशा पद्धतीची सावधगिरीची वाक्यरचना ही भारताकडनं केली आहे आणि ती अभिनंदनीय आहे. म्हणजे त्याचं कौतुक केलं पाहिजे. कारण चीनबरोबरचे आपले संबंध काही आत्ताच एकदम आपण त्यांच्या गळ्याभेटीला गेलेले नाही आहे हेही समजून घेतलं पाहिजे. काही जण असं लिहित आहेत किंवा बोलत आहेत की ट्रम्पने आपल्याला तडाखा दिला म्हणून आपण लगेच चीनच्या गळ्यात पडायचं का? तो कसा हुकुमशाही देश आहे, तो कसा आपल्या विरोधात कायम काम करतोय हे आपल्याला माहिती आहे तरी आपण लगेच गळाभेट घ्यायची गरज काय? तर ही गळाभेट या महिन्याभरात झालेली नाही आहे. ह्याची तयारी मागच्या ऑक्टोबरपासून चालू होती. ऑक्टोबर 24मध्ये अजित डोवाल आणि चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांची पहिली बैठक झाली. त्याच्यानंतर ऑगस्टपर्यंत वेगवेगळ्या वाटाघाटी झाल्या. त्याच्या आधीही वाटाघाटी झाल्या. या वाटाघाटी अतिशय त्रासदायक स्वरूपाच्या होत्या असं भारतीय परराष्ट्र खात्यातले लोक सांगतात. याचा अर्थ खूप घसाघशी दोन्ही देशांमध्ये झाली. पण त्यातनं काही गोष्टी पुढे सुरू झाल्या आणि त्यामुळे आता नरेंद्र मोदी यांच्या भेटीत काही आपल्याला करार झालेले दिसले नसले तरी सहकार्याची भाषा सुरू झालेली आहे. त्यामुळे सुदैवाने आपण आत्ताच्या घडीलाही ट्रम्पबरोबर कितीही वाद असला तरी अमेरिकेबरोबरची दारं उघडी ठेवतोय. चीनही तसंच करतंय. चीनलाही अमेरिकेचं मार्केट हवं आहे, भारतालाही अमेरिकेचं मार्केट हवं आहे, युरोपीय देशांनाही हवं आहे आणि रशियालाही हवं आहे. किंबहुना अलास्कामध्ये पुतिन जेव्हा भेटले तेव्हा पुतिन यांच्या स्टेटमेंटमध्येच लिहिलेलं आहे की ट्रम्प महाशय तुम्ही आल्यानंतर रशियाचा अमेरिकेतला व्यापार वाढला. हे त्यांनी स्वतःच म्हटलं 17% वाढला असा आकडा दिला त्यांनी. आणि हेच ट्रम्प महाशय रशियाला आपण मदत करतोय तेल घेऊन म्हणून भारताच्या विरोधात आकबाकड करतायत त्यांच्या बरोबरीचे लोक. पण त्यातही इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की त्यांच्याकडचे काही लोकांना त्यांनी भारताच्या विरुद्ध आगपाखड करायला सोडलेलं आहे. स्वतः ट्रम्प मात्र गेले काही दिवस मौन साधून आहेत. ते फारसे याबद्दल बोलत नाही आहेत कारण त्यांनाही भारताची आवश्यकता ही पटलेली आहे. भारतासारखा देश आपल्याबरोबर पाहिजे असं त्यांनाही वाटतं. अर्थातच भारताला वाटतं की अमेरिकेसारखा देश आपल्याबरोबर हवा कारण अमेरिकेसारखं मार्केट हे जगात कुठेही नाही. 80 बिलियनचा व्यवसाय आपण त्यांच्याबरोबर करतोय. तो काय भारताला सोडायचा नाही. पण भारताला अन्य देशांबरोबरही आता व्यापार वाढवायचा आहे. एका देशावर अवलंबून राहायचं नाही आणि हीच स्ट्रॅटेजी रशिया,
जपान, चीन या सर्वांची आहे. त्यामुळे परस्पर हितसंबंध किंवा हितसंबंध म्हणण्यापेक्षा परस्पर स्वार्थासाठी आपण सगळे एकत्र येत आहोत. ही चांगली घटना आहे, आपल्यासाठी फायद्याची घटना आहे. पण त्यामुळे ऑपरेशन सिंदूरसारखा आपण भडकून जायची गरज नाही. शांतपणे पुढच्या काळात या घटना कशा उलगडत जातात आणि कुठल्या कुठल्या क्षेत्रामध्ये भारताला खरोखर फायदा होतो हे पुढच्या वर्षभरात आपल्याला कळेल. तोपर्यंत आपण संयम बाळगला पाहिजे.